वेळ झालेली आहे ती दिल से राऊंडची. दिल से राऊंड मध्ये तुम्हाला या फोनवरनं अशा व्यक्तीला फोन लावायचा असतो ज्याच्याशी तुम्ही सहसा बोलू शकत नाही. तर मला असं वाटतं आपण अतुलपासून सुरुवात करूया का? आता हा मी जो फोन करतोय तो मी कोणाला करतोय मला माहित नाही, त्या व्यक्तीचं मला नाव माहित नाहीये. अरे पण हा मी अशा व्यक्तीला फोन करतोय ज्यांनी मोबाईल मध्ये कॅमेरा लावलाय. क्या बात आहे भाऊ. आपण जे कोणी आहात, थोर आहात, आपण मोठे शास्त्रज्ञ असाल, पण आम्हा पामरांचे आपण किती वांदे करून ठेवलेत आपल्याला कल्पना आहे का? अहो, स्मशानात सुद्धा लोक बाजूला खांद्यावर हात टेकून फोटो काढतात. या निमित्ताने भेट झाली म्हणतात आणि आठवण म्हणून फोटो असू द्या असं म्हणून फोटो काढतात. रस्त्यातनं चालताना डिवायडरवर माझा परवा कोणीतरी फोटो काढला. आता भेटला जात तर फोटो काढूया ना. आणि कॅमेरा इतकी इझिली अवेलेबल असतो की तो खिशातनं काढतात. अहो, अडचण तुमची लक्षात घ्या. म्हणजे माझीही अडचण होत असेल तर मग मोठ्या मोठ्या ऍक्टर्सची आणि मोठ्या मोठ्या क्रिकेटर्सची आणि तेंडुलकरची बिचारायची काय अडचण होत असेल. दिसला समोर की माणूस उभा राहतो आणि फोटो काढतात. जरा तुम्ही ते कॅमेरा फक्त काढू शकलात फोन मधला तर फार बरं होईल. म्हणजे मला त्याचे ऍडव्हान्टेजेसही कळतात की तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला आठवण म्हणून फोटो काढता येते. पण जरा फार प्रसिद्ध लोकांचे हाल होता तो. म्हणजे मी त्या सर्व प्रसिद्ध लोकांच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय, फोटो काढणाऱ्याची काही वृत्ती वाईट नसते, त्याला तुम्हाला त्रास देत नसतो, त्यालाही आठवणच हवी असते. फक्त काही वेळेला त्यांची जागा चुकते आणि काही वेळेला आपल्याला फार ऑकवर्ड होतं. म्हणजे एअरपोर्टला असं होतं की आपण चाललेलो असलो सर एक फोटो काढू का असं म्हणून आपण उभे राहतो आणि आजूबाजूची लोक कोण आहे, कोण कोणाबरोबर फोटो काढतो हेच त्यांना काही वेळेला कळत नाही. मग नक्की ह्याला त्याच्याबरोबर काढायचं का त्याला ह्याच्याबरोबर काढायचं आहे. अशा वेळेला आपण फार मोरू दिसायला लागतो, फार आपले विचित्र चेहऱ्यावर भाव येतात. तर जरा बघा, म्हणजे कॅमेऱ्याचा उपयोग आहे पण असा जरा उपयोग कमी करता आला तर, एवढंच माझं म्हणणं आहे. एकदम दुखऱ्या जागेवर बोट ठेवलं तुम्ही. हो ना, होतं ना पण असं अगदी. म्हणजे मी अगदी सिरियस ह्याच्यामधला अनुभव सांगतो की आमचा मित्र स्वप्नील बांदोडकर आजारी होता आणि तो खूपच आजारी होता. म्हणजे अगदी ऑपरेशन थिएटरमध्ये होता आणि आम्ही सगळे चिंतातूर बाहेर बसलो. आणि त्यावेळेला एक दोन तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं मला एक फोटो. म्हणलं मी म्हणजे माझी अवस्था बघा काय नसते. नाही म्हणलं तुम्ही इथे आम्हाला म्हणलं फोटो काढायला येणार माणूस, इथे कोणी हॅपी मूड मध्ये येणार आहे माणूस म्हणजे. आणि आता श्रीधरजी, मी बाबूजींना फोन करतो. अरे वा. हॅलो अण्णा, आज 9 वर्ष झाली. हो, आज इतक्या दिवसांनी तुमचा आवाज ऐकला. आई तुमच्याच बरोबर असेल. 2 गोष्टी मला अगदी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे खरं म्हणजे मला तुमची नेहमी भीती वाटायची की तुमच्यासमोर कसं गाणं म्हणावं, परंतु माझी मनापासून अशी इच्छा होती की माझी काही गाणी त्याची CD किंवा कॅसेट त्यावेळेला जी होती ती यावी. परंतु केवळ माझ्यामुळेच ते झालं नाही, हे ह्याचं दुःख मला आज अगदी होत आहे. आणि ते आज मी तुम्हाला सांगतोय कारण आज तुम्ही माझ्यासमोर नाही आहात, इथेच नाही आहात. हो. आणि दुसरं म्हणजे ज्या गोष्टीची खरंच चीड आली आणि त्याबद्दल तुम्ही अतिशय त्याच्याबद्दल तुमची भूमिका प्रभावी घेतली असती ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव अंदमानच्या सेल्युलर जेलमधनं काढून टाकलं. त्यावेळेला ज्या प्रमाणात लोकांचा क्षोभ व्हायला पाहिजे होता किंवा विरोध होऊन ते परत ती पाठी लावायला पाहिजे होती, ती लावली गेली नाही. जर तुम्ही असता तर नक्कीच त्याच्याबद्दल अथक प्रयत्न केले असते. आणि काय बोलू, तुम्ही जे आमच्यावर संस्कार केलेत त्याप्रमाणेच चालण्याचा प्रयत्न करतोय. बरं. तुम्ही जे बोललात ते खूप छान बोललात की मुख्य म्हणजे अंदमानचा विषय जो तुम्ही काढलात तर खरोखर आज एका ह्या मंचावरनं एका महत्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलात. तर खूप छान बोललात. आता वेळ झालेली या राऊंडची, ज्या राऊंडला लोक थोडे टेन्शन घेतात. अहो, संकट संपतच नाहीये. दर राऊंडला तुम्ही आपलं हेच म्हणताय की आता ही राऊंड परचुरे तुमच्यासाठी कठीण, आता परचुरे. जरा तरी शांतपणे बसू द्या आम्हाला. श्रीधर फडकेंसाठी असलेला रॅपिड फायर आणि त्यामधला पहिला प्रश्न आहे, तुमचं आवडतं गाणं ओंकार स्वरूपा का ऋतू हिरवा? ओंकार स्वरूप. आवडता गीतकार सौमित्र का सुधीर मोघे? सुधीर मोघे. आवडती गायिका आशा भोसले का लता मंगेशकर? आशा भोसले. आवडता अल्बम ऋतू हिरवा का सुर वरदा राम? ऋतू हिरवा. आवडते संगीतकार अजय अतुल का सलील कुलकर्णी? अजय अतुल. आणि आता ज्या
ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय त्याच्यापेक्षा मी जास्त तो क्षण. आवडती भूमिका वाह गुरु का ए भाऊ डोकं नको खाऊ? हा, ए भाऊ डोकं नको खाऊ. आवडता केंद्रातला मराठी नेता गोपीनाथ मुंडे का शरद पवार? शरद पवार. आवडता संगीतकार हृदयनाथ मंगेशकर का श्रीधर फडके? हृदयनाथ मंगेशकर. प्रभावी प्रादेशिक पक्ष तृणमूल काँग्रेस का मनसे? आता वेस्ट बेंगॉलचे इलेक्शन चालू आहेत त्यामुळे ते कळेल नंतर. पण माझी इच्छा आहे मनसे. आवडता दिग्दर्शक प्रियदर्शन का गिरीश मोहिते? नाही, प्रियदर्शन. आणि आता खरं तर कार्यक्रम संपवायची वेळ झालेली आहे, पण दोघांकडनं एक एक छोटासा परफॉर्मन्स व्हावा अशी अपेक्षा आहे. तुम्हाला तर मी गायला सांगणारच आहे, पण त्याआधी अतुल. वा गुरु हे जे माझं आता नाटक चालू आहे ते गुरु आणि शिष्याच्या नातेसंबंधावर नाटक आहे. खरं तर ते नाटक बोलतं मृत्यू संबंधी आणि मृत्यूला कसं ग्रेसफुली सामोरं जावं याबद्दल ते नाटक बोलतं. तर त्यातले जे गुरुजी असतात त्यांच्या निधनानंतरचे हे 4 वाक्य जी मी नाटकात बोलतो तेवढीच बोलतो. मी मेल्यानंतर मला भेटायला येशील तेव्हा तू बोल मी ऐकेन सर म्हणाले होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे टेकडीवरच्या चाफ्याखालच्या मातीत विश्रांती घेत असलेल्या कदाचित चिंतन करीत असलेल्या सरांना भेटायला मी गेलो. मी बोलणार होतो ते ऐकणार, पण तिथे गेल्यावर झालं उलटच. सर बोलायचे थांबलेच नव्हते. मग कितीतरी वेळ मी तो आवाज ऐकत त्यांच्याशी संभाषण करीत बसून राहिलो त्या टेकडीवरच्या चाफ्याखाली. तुम्हाला कधी असा गुरु लाभलाय ज्यानं शिकवलेलं तुम्हाला कळत नाहीये हे समजूनही जो कधी शिकवायचा थांबला नाही असा? ज्याला माहिती होतं की आयुष्यातले हे सगळे कठीण धडे समजायला संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतात. माझ्या स्पेशल गुरुचा वर्ग आठवड्यातून एकदा भरायचा गुरुवारी. एक दिवस शिकवता शिकवताच गुरुनं वर्गातनं एक्झिट घेतली, पण त्याचा विद्यार्थी मात्र अजून शिकतोच आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि आता श्रीधरजी, आमच्या सगळ्यांच्या आवडीचं एक गाणं तुमच्या तोडून ऐकायचंय, ते म्हणजे सांज ये गोकुळी. चालेल. पूर्वी कसं होतं 91-92चं रेकॉर्डिंग आहे आणि त्यावेळेला सगळं स्पूलवर रेकॉर्ड व्हायचं. त्यामुळे एकदा गाणं झालं आणि समजा काही चूक असली किंवा काही परत रेकॉर्ड करायला झालं तर परत तो अंतरा करायला लागायचा, मग एडिट करायला लागायचं, कापायला लागायची टेप. अशा वेळेचं कौतुक असं की म्हणजे कळतं की काय दैवी आहे ते, की प्रत्येक वेळी ते वेगळ्या जागा घ्यायच्या. म्हणून तर ते त्याची गंमत ती आहे. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याचे जणू सावळी. सांज ये गोकुळी सावळी सावळी, धूळ उडवीत गाई निघाल्या, धूळ उडवीत गाई निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, परत ती त्यासवे पाखरांचे तले, पैल घंटा